पिंपरी चिंचवड शहरात गेल्या काही दिवसापासून भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. अनेक चिमुरड्यांवर हे भटके कुत्रे जे आहेत ते हल्ला करताना आपल्याला पाहायला मिळतात. याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत महापालिका आयुक्त आहेत. सर, काय सांगाल, गेल्या काही दिवसापासून भटक्या कुत्र्यांचा हैदोस जो आहे तो वाढताना पाहायला मिळतो. अनेक घटना या ठिकाणी घडतात. लहान मुलं बेसिकली लक्ष त्या ठिकाणी कुत्रे करतायत. नाही, कालची घटना अत्यंत दुर्दैवी आणि अत्यंत गंभीर आहे. सुदैवाने आता त्या मुलीची तब्येत व्यवस्थित आहे. आमचे डॉक्टर्स पण त्यांच्या घरी जाऊन भेटून आले. पण शहरामध्ये आपण बघतोय की साधारणतः आपल्या लोकसंख्येच्या तुलनेत एक थंब रूल असतो की 3% साधारणतः श्वानांची संख्या असते. गेल्या 6 वर्षामध्ये आत्तापर्यंत आपण 65,000च्या पेक्षा जास्त श्वानांची नसबंदी केली आहे. आणि तेवढंच जवळजवळ 60-70 हजार, आपण 70,000च्या आसपास आपण वॅक्सिनेशनसुद्धा केलं आहे. आपल्याकडे आता शेल्टर एकच आहे ज्याच्यामध्ये आपण 260 श्वान ठेवू शकतो. आपण आता भविष्यामध्ये एक 4 सेंटर्स नवीन आपण प्रपोज करतो. एका शेल्टरमध्ये किमान 1000 श्वान राहू शकतील असे शेल्टर्स आपण प्रपोज करतो आहे. त्याच्यामध्ये आपण PPP तत्वावरती काही दिवसामध्येच आपण ते PPP तत्वावरती आपण त्याच्यामध्ये पुढे जाणार आहोत. त्याचप्रमाणे आत्ता सध्या इमिजिएटली आपण आपल्याकडे काही चांगले NGOज आहेत, जसं कर्मा फाउंडेशन एक NGO आहे, मिशन रॅबीज फाउंडेशन आहे. त्यांच्या मदतीने आता जास्त अजून हे काम वाढवण्याचं आपले नियोजन आहे. आता सूचना मी तशा आमच्या सर्व अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्याचप्रमाणे वेटरनरी कॉलेजचे जे स्टुडंट्स आहेत त्यांना देखील शनिवार रविवारी इथे बोलून त्यांचं देखील कॅम्प करून जास्तीत जास्त आपल्याला नसबंदी आणि वॅक्सिनेशन कसं करता येईल त्यासाठी आम्ही सगळ्या सूचना दिलेल्या आहेत. सर, असं असलं तरी आपण पाहिलं, तुम्ही म्हणले की 60-70 हजार श्वानांची जी आहे ती नसबंदी करण्यात आली. मात्र जे पथकं तयार केली त्या पथकांकडून कुठे काम चुकारपणा केला असल्याचा देखील आरोप आता स्थानिक करतात. कारण की अनेक ठिकाणी अनेक टोळे करून हे कुत्रे हल्ले करतायत. त्या संदर्भात यांच्यावर कारवाई काय करणार आहात का? नाही, याच्या संदर्भात आता आपल्याकडे आपण आपल्या जे आपले कर्मचारी आहेत त्यांच्या माध्यमातूनच कारवाई चालू आहे. काही ठिकाणी जर त्यांच्या हलगर्जीपणामुळे कुठे काही श्वान नसबंदी करायचे राहिले असतील, त्यांच्याकडनं अटॅक झाले असतील, तर ते निश्चितपणे मी त्या पद्धतीने आमच्या उपायुक्तांना चौकशी करण्याच्या सूचना पण दिलेल्या आहेत. परंतु याच्यामध्ये मुख्य हेच आहे की जास्तीत जास्त आपल्याला श्वानांचं नसबंदी करणं आवश्यक आहे आणि वॅक्सिनेशन करणं आवश्यक आहे. आता जिथे जिथे तात्काळ तक्रारी येत आहेत, काही नागरिक थेट पाठवतात तक्रारी, तिथे आम्ही तात्काळ आमचे टीम्स आपल्या जात आहेत, श्वान पकडत आहेत. आता जिथे ही घटना घडली तिथे जवळजवळ 80 श्वानांचं नसबंदी केलं होतं. परंतु तरीसुद्धा ते श्वान त्यांनी तिथे अटॅक केलेला आहे. आत्तापर्यंत जे झाले त्याच्यामध्ये जे श्वान नसबंदी ज्यांचे झालेलं आहे त्या श्वानांच्या त्यांना त्याच्यातले जे ॲग्रेसिव्ह आहेत त्यांना आपण शेल्टरमध्ये ठेवत असतो. त्यामुळे शेल्टर उभारण्याचं काम जे आहे ते मोठ्या प्रमाणात आम्ही करणार आहोत. जी नसबंदी केली म्हणले त्यानंतर संख्या देखील वाढली. ह्याचं कारण काय प्रामुख्याने समोर येते की ही संख्या वाढली कशी? मग नाही, ही संख्या तर आता साधारणतः मी आपल्याला जसं सांगितलं, थंब रूल जो असतो की लोकसंख्येच्या 3% साधारणतः श्वानांची संख्या असा एक थंब रूल आहे. त्यामुळे काही कुत्रे, काही श्वान जे आहेत ते मृत पावतात, त्यांचे लाईफ जे आहे स्ट्रीट डॉग्स ते कमी आहे आणि काही वाढत असतात. तरी संख्या जी आहे ती जरी श्वान नसबंदी केली तरी नवीन जे येत आहेत त्यांची नसबंदी करणं देखील आवश्यक आहे. आणि म्हणून नसबंदीचा कार्यक्रम आम्ही आता मोठ्या प्रमाणात घेणार आहोत. नक्कीच आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं डॉग पकडणारं जे पथक आहे त्यांची देखील चौकशी करण्याचे आदेश जे आहेत ते आता महानगरपालिका आयुक्त यांनी दिलेले आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.